अक्षरा. हरिओम. मी अक्षरा पवनीकर. मी भवन त्रिमूर्ती नगर येथे सेकंड स्टँडर्ड मध्ये शिकते. आज मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर कविता सादर करते. Netaji was brave and strong. He knew the right and fought for the wrong with fearless heart and truthful way. He showed us freedom shining ray. He loved his hand with land with all his might. For India's cause he chose the fight. His words give hope, his spirit fire. He lift the nation higher and higher. Give me blood, Netaji cried. For freedom's sake, stands side by side. His voice awoke the sleeping land, and unity grew hand in hand. Today we stand so proud and free because of heroes like Netaji. On Republic Day, we bow and say salute to him forever and always. धन्यवाद. हे खूप सुंदर अक्षरा. नेताजींबद्दल तू सांगितलंस. मी ना जरा वल्लरीला आणि दिव्याला पण स्पॉटलाईटमध्ये घेतो हां, कारण फार विशेष आपला असा विषय आहे खरं तर. तर दिव्या, तू आहेस का गं? दिव्या आहे दिसते मला. येस. हां, सगळ्यांना येतोय ना माझा आवाज? हो येतोय येतोय. व्हेरी नाईस. तर एवढी सुंदर कविता तुम्ही ऐकली का? अक्षराने इतकी छान कविता नेताजींबद्दल सांगितली. नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, कोणाला सांगता येईल का? कोणी? नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, सांगता येईल? त्यांनी ती आझाद हिंद सेना म्हणजे केलेली ना फॉर्म. हो, आझाद हिंद सेना फॉर्म केली होती. ऍब्सोल्युटली. ते अजून आपल्या भारताचे क्रांतिकारक होते. नेताजी आपल्या भारताचे क्रांतिकारक होते, म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट क्रांतिकारक, आणि हू इन्स्पायर्ड थाउजंड ऑफ अदर क्रांतिकारक. ऍब्सोल्युटली राईट. अजून काय माहिती आहे का कुणाला नेताजींबद्दल? हो दिव्या. फ्रीडम फायटर. ऍब्सोल्युटली. तर ब्रिटिशांविरुद्ध आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांनी सशस्त्र क्रांती केली, सशस्त्र म्हणजे विथ वेपन्स. इट इज नॉट इझी. विथ वेपन्स लक्षात घ्या. म्हणजे तलवारी, भाले आणि हा सगळा जो काळ एक होताच, पण इथे ऍक्च्युअली रायफल्स, मशीन गन्स, त्याच्यानंतर टँक्स, अशा पद्धतीचे सगळे वेपन्स घेऊन ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध फाईट केलं आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. याच्यामधलं एक सर्वात मोठं उदाहरण जे होतं, आझाद हिंद फौज ज्यांनी सुरू केली, ज्यांनी ऍक्च्युअली जर्मनीला जाऊन हिटलरची मदत घेतली. हिटलर तर तुम्ही नाव ऐकलंय आणि आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये हिटलर हा किती वाईट होता. पण नेताजींनी ऍक्च्युअली जर्मनीमध्ये जे ब्रिटिश आर्मीमधनं इंडियन सोल्जर्स जे युद्ध करत होते, ते जवळजवळ 5000+ सोल्जर्स जर्मनीमध्ये कॅप्चर्ड होते. ओके, ड्युरिंग दिस वॉट एव्हर वर्ल्ड वॉर इरा दॅट वॉज हॅपनिंग ॲट दॅट टाइम. आणि त्या सोल्जर्सना आता तर तुम्ही काय करणार? जर्मनी हॅड नथिंग टू डू विथ इंडियन सोल्जर्स, राईट? भारताशी युद्धच नव्हतं. युद्ध कोणाशी चाललं होतं? इंग्लंडशी चाललं होतं. मग इंग्लंडशी युद्ध चाललेलं असताना आमचे हे भारतीय सोल्जर्स तुम्ही आम्हाला द्या आणि आम्हाला वेगळीकडनं आम्ही जाऊन या इंग्लंडवरच अटॅक करतो, म्हणून एनिमी ऑफ युअर एनिमी इज माय फ्रेंड, हे प्रिन्सिपल वापरून नेताजींनी आझाद हिंद फौज तयार केली. आणि अनेक गोष्टी आहेत. ह्या नेताजींबरोबर असले, कदाचित तुम्हाला ही नावं माहिती नसतील. आय जस्ट शो यू 3 फोटोग्राफ्स. ओके,
तर तुम्ही फक्त ते 3 फोटोग्राफ्स बघा आणि यू विल अंडरस्टँड काय लेवलची लोक यांनी उभी केली होती. दिसतंय तुम्हाला स्क्रीन दिसतोय? हम्म. येस. तर त्या 3 फोटोग्राफ्स मध्ये मधला जो फोटोग्राफ आहे तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली आझाद हिंद फौज ह्याच्यामध्ये लढलेले जे सैनिक होते त्याचं त्यांनी चित्रीकरण केले. ओके, दिस इज नॉट द रिअल पिक्चर, पण ह्याच्यावरती एक सिरीज आलेली आहे. ती मोठ्यांसाठी आहे, ती सगळ्या लहान मुलांनी बघण्यासारखी ऍक्च्युअली नाहीये, पण कदाचित पुढे जर लहान मुलांसाठी आली तर नक्की मी सांगेन ती बघावी. पण दॅट इज त्याच्यामधलं जे चित्र आहे. ही आझाद हिंद फौज मध्ये ही लोक ऍक्च्युअली लढत होती, म्हणजे ऑल पुरुष, स्त्रिया, लहान मुलं मुली सगळेजण होते. लेफ्ट साइडला आणि राईट साइडला ऍक्च्युअली 2 लेजेंडरी मुली आहेत, म्हणजे 2 सोल्जर्स, लेजेंडरी सोल्जर्स. एक आहे सरस्वती राजामणी म्हणून. शी वॉज द यंगेस्ट स्पाय इन नेताजीज आर्मी. तुम्ही इमॅजिन करा, यंगेस्ट स्पाय इन नेताजीज आर्मी. मुलांचा पोशाख करायची. युट्यूब वरती सरस्वती राजामणी यांच्यावरती एक फार अप्रतिम तिकडे छोटा व्हिडिओ आहे, तर नक्की बघा, तुम्हाला चान्स मिळता. आई बाबांना सांगा, फार सुंदर घेतलेला आहे. आणि राईट साइडला जी आहे सेकंड स्पाय, त्यांचं नाव होतं सोल्जर नीरा आर्या. आणि तुम्ही फक्त वाचा खाली काय लिहिलंय त्याच्यावरती, द लेजेंडरी सोल्जर नीरा आर्या. आणि ते वाचताना सुद्धा तुम्हाला कळेल काय वेदना झाल्या असतील नीरा आर्यांना, कारण नेताजींचा पत्ता, त्या पकडल्या गेल्या आणि त्या पकडल्या गेलेल्या असताना नेताजींचा पत्ता त्यांना विचारण्यात आला, पण त्यांनी हो का चू केलं नाही. आणि त्यांना किती शारीरिक यातना दिल्या असतील ब्रिटिशांनी, आपण फक्त इमॅजिन करू शकतो. अशा या 2 लेजेंडरी सोल्जर्स नेताजींच्या आर्मीमध्ये. म्हणजे व्हाय सो मेनी पीपल वर इन्स्पायर्ड आणि सो मेनी पीपल फॉट. आणि एक लास्ट मी तुम्हाला फक्त दाखवतो, यू जस्ट रीड दिस, लुक ॲट द नंबर. तुम्ही नंबर वाचा तिथे फक्त. किती नंबर आहे, कोणी वाचून सांगू शकेल मला पहिला आकडा? 26,000. 26,000 ऑफ आर INA सोल्जर्स वर मार्टीड. आणि ह्याच्यामध्ये मेन अँड वुमन बोथ. 26,000. आपल्या गव्हर्नमेंटनी इमॅजिन करा, ऍट दॅट टाइम, नॉट नाव, द टाइम्स आर चेंजिंग बिग टाइम, म्हणजे आता बदल होतोय, पण त्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या लोकांना आपल्या त्यावेळेसच्या काँग्रेस गव्हर्नमेंटनी रेकॉग्नाइज पण केलं नाही. म्हणजे भगवद्गीतेचं आचरण, स्वधर्माचं आचरण, आणि ह्यामधनं आमचं नाव सुद्धा समाजाला माहिती होणार नाहीये, ज्याच्यासाठी आम्ही बलिदान देतोय, पण फक्त आमचा धर्म आम्हाला सांगतो की राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. एवढ्या एका कार्यासाठी यांनी countless people died for just one cause, which was freedom of the nation. आणि ह्या सगळ्यांना लीड करणारे कोण होते, तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस होते. त्यामुळे ही जी कविता, एवढी सुंदर कविता, त्या कवितेचं एवढं महत्व, त्याच्या मागे असलेले नेताजी, त्यांनी आपल्याला दिलेली प्रेरणा, आणि ती प्रेरणा त्यांच्या कर्मयोगातून निर्माण झाली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर व्हेरी ब्युटिफुल.